बघा तुम्ही मला दाखवलं ना बघा पूर्ण इथं हॉन्टेड सीन आहे बघा. हॉन्टेड सीन मी ब्लॉग करणार. रात्रीचे वाजलेत 9 आणि फर्स्ट टाइम मी रेनकोट घातलाय. कसं वाटतं सांगा. यावरती टोपी पण दिला नाही. टोपी नाही घातली. टोपी घातल्याला विचित्र वाटतं. टोपी नको घालायला. असंच चांगला सुंदर वाटतं. मला सांगा कसं वाटतं. जातो मी आता सामान आणायला आणि असंच राईडला. तर चलो मध्ये आमची छोटीशी राईड मारके आते. पाऊस आहे गाईज. पाऊस आहे बापरे. टोपी घालायला लागल. पाऊस आहे गाईज. पाऊस पण आहे ना गाईज. पनवती आणि हो का असं काहीतरी हाय जुगाड. कसं लावतात आम्हाला माहीत नाही. 2 मिनटं थांबा. कसा बसा जुगाड केला आहे मी आता. कसं तरी घातलं आहे. चलो तर मग जाऊया लगेच. जाऊन सामान आणूया. पाऊस आहे असं नसतं तुम्हाला जाणवत पण पाऊस आहे. बघा समोर बघा तुम्ही फक्त जेव्हा दिसतोय पाऊस आहे. असं मला रेनकोट म्हणून जाणवत नाही जाणवणार पण नाही. कारण की एवढा पाऊस नाही पण आहे बऱ्यापैकी आहे. आपण जाऊया दुकानात आणायला सामान. हेच घरातले पण आता रात्रीचे 9 वाजले तर सामान आणायला पाठवलं नाही. चलो हॉन्टेड वाटते. चलो जर कसं वाटतं मला कमेंट सांगा. गाईज मला माहीत नाही इथं काय झालं पण मी ब्लॉग रेकॉर्ड केलेला त्याचा आवाज येत नव्हता. काय माहीत काय आलं. सगळं सामान वगैरे घेतलं इथं आणि मी परत जात होतो घरी आणि पाऊस चालू नव्हता झाला पण सामान घेऊन लगेच आलो घरी. सामान ठेवलं गाडीवर चालू केली पण ब्लॉगमध्ये आवाज शूट झाला नाही. काय माहीत काय प्रॉब्लेम झाला. तर बघा त्या पुढचा ब्लॉग कसा आहे. गाईज मला नाही माहिती हा मला इथं सेफ आहे की नाही म्हणून मी मोबाईल हातातच घेतला आहे. कारण की एवढी थंड हवा चालू आहे ना ह्यामध्ये मला मोबाईल ठेवायचा पण हे होत नाही बघा. स्पीड ब्रेकर इथं मोबाईल पडला असता 100% फुलत चाला. पण आता घेऊनच चालू करूया गाईज. आणि उद्या सुट्टी आहे गाईज. उद्या सुट्टी आहे बट उद्या पाऊस पडणार नाही बघा. आज जशी सुट्टी होती आज पाऊस पडला नाही. वैसे कल भी नाही पडेगा पाऊस. बघा इथं गॅरेज आहे. इथं आम्ही टाकतो गाडी. तुम्ही काय बोलताय म्हणजे मला येतं आयडिया तुम्हाला पण तिथे काय वरती हॉन्टेड सीन आहे पाहिजे बघा. जाऊया आपण तिकडं. गाडी बघा पूर्ण गाडी झुमते या साईडला. बघा तुम्ही मला दाखवलं ना बघा पूर्ण इथं हॉन्टेड सीन आहे बघा. हॉन्टेड सीन मी ब्लॉग करणार. हेच किती हॉन्टेड सीन असू दे ब्लॉग थांबला ना पाहिजे. वरती बघा ऊपर देखो गाइस. ब्लॉग नहीं रुकना चाहिए. अभी जल्दी से जाना है तो चलो अभी घर जाते हैं. इसको लगाते हैं. इसको हमारे पैंथर को लगाते हैं अभी. चलो पैंथर उसके गोटे में आ चुका है गाइस. अभी रुको पैंथर घूर रही है. हाँ आ गई बच्ची. चलो पैंथर को अभी उसके अड्डे पर लगा दिया है हमने. तो बंद करते गाइस. कीड़ों का आवाज़ सुनिए अभी. कीड़ाचा गाइस किड्यांचा आवाज आहे हा. तगड़ा मौसम झाला आता. आणि आता खरं पहाड़ों पर जाने का मजा आहे तो अलग आहे. म्हणजे लाईट अशी ऑन राहते. आपल्या दोन बेस्ट आहेत तिथं उभ्या गोठ्यात. चला जाऊया. आणि ह्या रेनकोट वाटल्याने मला सेफ वाटला. पाऊस आहे थोडा. चलो अभी गाइस जाते हैं जल्दी से घर पे. चलो गाइस एवढाच. आता लिफ्टमध्ये बोलतो तुमच्यासोबत. थांबा गाइस. ब्लॉग मी अशी नेहमीच करतो.
सतरंगी ब्लॉग्स. सामान बघा ना, सामान आणलं भरपूर. चलो अभी घर पे जाते हैं. लेट्स गो. The next day. आता मी गावी आलो. इथं वो इधर का नज़ारा और थार देखो. एक साईड वन साईड झालाय नजारा इकडचा आणि थार बघा. अशा मोसममध्ये थार चालवायची मजा वेगळी आहे. पण आम्ही थार नाही, मी आता बाईकवर आलो. वेंटुडे उधर देखो लग रही है उसका पूरा तमचा. अभी वो आपको अगले महीने में चालू दिखेगी, अभी वो चालू नहीं है. ये देखो ये बस गंदी हो चुकी है. और बाप रे इधर देखो, ये देखो. अरे ये व्यू देखो पूरा कितना औसम है. तुम्ही आत्तापर्यंत प्रसन्न मलाईची ऐकलात आहे, आता ऐका तुम्ही सोहम मलाईची आहे बघा. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. सोहम मलाईची आहे. गाइस चाय मास्टर आहे पण चाय बघा कशी आहे. चाय देखो गाइस, चाय एक नंबर चाय है. बारिश के मौसम में ये देखो. हे देखो गाइस, आत्ता चालू गावावरनं आणि बोललो आता ब्लॉग एंड करा. हो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या भावाच्या लवकरात 1K करा गाइस. थँक्यू ब्लॉगला एवढे सपोर्ट देताय तुम्ही, तर सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग मला माहिती आहे एवढा मोठा पण झाला नाही आणि इंटरेस्टिंग आहे थोडा. बघा ब्लॉग लाईक टक्के गाइस. बाय.